7 मे रोजी बहुचर्चित असा मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला। महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी ताकद लावण्याचे पाहायला मिळालं। 2014 आणि 2019 या निवडणुकीत महाराष्ट्रात मोजक्याच सभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा मात्र एका जिल्ह्यातच 2-2 सभा घेतल्याचं पाहायला मिळालं। यावरूनच दिसून येतं की भाजपासाठी महाराष्ट्रात लोकसभेचा पेपर किती अवघड गेलाय। मात्र तरी देखील गतवर्षी स्थानिक नेत्यांना आपापल्या पक्षात घेऊन मतांच्या बेरजेचा जुगाड करून जिंकलेल्या 5 मतदारसंघात भाजपाला लोकसभाचा पेपर कसा अवघड जातोय हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, आपण पाहताय लोकप्रधान न्यूज चॅनल। भाजपाला अवघड गेलेला पहिला मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। सोलापूरमध्ये काँग्रेसचे प्रणिती शिंदेंच्या विरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा माणूस म्हणून राम सातपुते यांना ओळखलं जातं। सोलापुरात नरेंद्र मोदींच्या उद्या अगोदर सुशीलकुमार शिंदे यांचा दबदबा होता। मात्र 2014च्या मोदीच्या लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी नवीन उमेदवार भाजपाकडून देण्यात आलं। यंदाही भाजपाकडून नवा चेहरा समोर आणण्यात आला। 2 महिन्या अगोदरच प्रणिती शिंदेंनी प्रचार सुरू केल्यानं प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर प्रणिती शिंदेंना लाखो मुस्लिम समाजाचा तसेच मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांची साथ व स्थानिक भाजपा आमदारांच्या कामगिरीमुळे नाराज झालेले वोटर्स यंदा मात्र प्रणिती शिंदेंच्या पाठीशी आल्याने शिंदेंचं पारडं जड झाल्याचं सोलापुरात पाहायला मिळालं। याचबरोबर आपल्या लेकीसाठी सुशीलकुमार शिंदेंनी पडद्याआडून बरीच सूत्रे घडवून आणण्याची चर्चा सोलापुरात रंगू लागली आहे। सोलापूरवर भाजपने उपरा उमेदवार लादल्याचा माहोल शिंदेंनी यशस्वी केला। याचा फटका पक्षासोबत राम सातपुते यांनाही बसला। सोलापूरमध्ये सध्या तरी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे। यानंतर भाजपाला दुसरा फटका बसू शकेल असा दुसरा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी भाजपाकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध भाजपाकडून शरद पवार गटाकडे परतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं आव्हान या ठिकाणी उभा केलं आहे। गेल्या 5 वर्षात निंबाळकरांनी पाटलाविरोधात माढ्यामध्ये शत्रुत्व करून माढ्यात अनेक शत्रू निर्माण केलं। याचा त्यांना फटका या निवडणुकीत बसताना दिसून येत आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी यंदा पारंपरिक विरोधक उत्तम जानकर यांना सोबत घेऊन माळशिरस तालुक्यात कमळाला हद्दपार केल्याच्या चर्चा मतदानानंतर सुरू आहे। यानंतर भाजपाचा पिछेहाट झालेला तिसरा जिल्हा म्हणजे सांगली। सांगलीमध्ये यंदा तिरंगी लढत झालेली आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, महायुतीकडून संजय काका पाटील तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे लढलेले आहेत। या तिन्ही उमेदवारांपैकी संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांना लोकसभा लढवण्याचा दांडगा अनुभव आहे। विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनेही पाठिंबा दिल्याने अपक्ष उमेदवार म्हणून सांगलीत विशाल पाटलांचे पारडे जड झाल्याचे मतदानानंतर बोलले जात आहे। यानंतर भाजपाला आणखी एका मतदारसंघात निवडणूक जड गेल्याचं पाहायला मिळालं। तो मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ। साताऱ्यामध्ये यंदा भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेंना मैदानात उतरण्यात आलेला आहे। या ठिकाणी भाजपाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मात्र खुद्द शरद पवारांनी लावलेली ताकद, राष्ट्रवादी फुटल्यामुळे शरद पवारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती आणि कराड भागातून पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांची मिळालेली साथ यामुळे शशिकांत शिंदे यांचे पारडं जड झाल्याचं मतदानानंतर पाहायला मिळालं। यानंतर भाजपने ताकद लावूनही जड गेलेला शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। तिथून भाजपाकडून नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत एकमेकांच्या विरोधात उभे होते। या मतदारसंघासाठी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपामध्ये बराच काळ वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं। अगदी शेवटच्या क्षणी भाजपाकडून नारायण राणे यांना तिकीट देण्यात आलं। मात्र या ठिकाणी सामंतांनी ठाकरे गटाला मदत केल्याचंही पाहायला मिळालं। त्यामुळे या 5 जिल्ह्यात भाजपाला पिछेहाट होताना सध्या दिसत आहे। या सर्व कारणामुळे या 5 जिल्ह्यात भाजपाला पिछेहाट होताना दिसत आहे। या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।